नमस्कार. चला तर भेट देऊया महाराष्ट्रातील सर्वात थंड अशा ठिकाणी. ते ठिकाण म्हणजे महाबळेश्वर होय. प्रथम भेट देतोय ते सनरायझिंग किंवा विल्सन पॉईंट या ठिकाणी. हे महाबळेश्वरमधील सर्वात उंच ठिकाण आहे. याची उंची 1439 मीटर एवढी आहे. ब्रिटिश गव्हर्नर विल्सन हे या ठिकाणी नियमित सूर्योदयाचे दृश्य पाहण्यासाठी येत होते. त्यामुळे या ठिकाणास विल्सन पॉईंट किंवा सनराईज पॉईंट असे नाव पडले. या ठिकाणी आकाशाला नारंगी आणि गुलाबी रंगात रंगवणाऱ्या भव्य सूर्योदयाचे दर्शन घडते. प्रभाताची सुवर्ण सूर्यकिरणे जेथे सह्याद्रीच्या कुशीत अलगद उतरतात ते स्वर्गसदृश्य ठिकाण म्हणजेच महाबळेश्वरचे सनराईज पॉईंट होय. निसर्गाच्या कुंचल्यातून उमटलेले रंगांचे सुरेल चित्र म्हणून या सनराईज पॉईंटला ओळखले जाते. हे महाबळेश्वराचे सर्वात प्राचीन मंदिर. या मंदिरात 5 नद्यांचा उगम झालेला आहे. त्या नद्या कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री होय. त्यामुळे या मंदिरास पंचगंगा मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या नद्यांचे पाणी गोमुखातून पडते. ऑर्थर सीट पॉईंट एक सुंदर व्ह्यू असलेला पॉईंट. प्रसिद्ध पर्यटन स्थळ. या ठिकाणाहून सावित्री नदी दिसते. ब्रिटिश अधिकारी ऑर्थर यांच्या मुलाचा व पत्नीचा सावित्री नदीत अपघात झाला. त्यात ते मृत्यू पावले. पण त्यांच्या आठवणीने ऑर्थर या ठिकाणी बसून एकटक सावित्री नदीकडे पाहत असे. म्हणून या पॉईंटला ऑर्थर सीट पॉईंट हे नाव पडले. या ठिकाणाहून कोकण व दख्खनचा पठार ही भिन्नता कळते. या ठिकाणाहून खोल दऱ्या, हिरवेगार पठार आणि सावित्री नदीचे विहंगम दृश्य दिसते. हा निसर्ग जणू बोलतो आपल्याशी. माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल तर माझ्या कुशीत येऊन पहा. डोंगराची वस्ती माझ्यात आहे. वेली झाडांची गर्दी माझ्यात आहे. लांब पारंब्यावर झुलत राहा. कधी झऱ्यातून चालून पहा. कधी मलाही तुम्ही जवळून पहा. थोडक्यात ऑर्थर सीट पॉईंट म्हणजे निसर्गाची एक देणगीच होय. टायगर स्प्रिंग पॉईंट. डोंगराच्या पोटातून येणारा शुद्ध पाण्याचा हा नितळ झरा, ज्याच्या प्रत्येक थेंबात प्राणशक्ती लपलेली आहे. निसर्गाने स्वतःच्या कुशीतून जन्माला घातलेलं एक जिवंत स्वप्नच. पिण्यासाठी थंड व शुद्ध पाणी. पर्यटक या पाण्याचा आस्वाद घेताना येथे दिसतात. हे ठिकाण जंगली प्राण्यांचे हक्काचे पाणी पिण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मालकम पॉईंटचे खास वैशिष्ट्य म्हणजे हवेच्या दाबामुळे दरीत फेकलेल्या हलक्या वस्तू तरंगतात किंवा वर फेकल्या जातात. हे पाहणे खूप गमतीशीर वाटते.
सावित्री व्हॅली महाबळेश्वरच्या चित्तथरारक टेकड्यामध्ये व सावित्री नदीच्या पार्श्वभूमीवर वसलेले नयनरम्य ठिकाण. हा पॉईंट फोटोग्राफीसाठी उत्तम आहे. या ठिकाणचा सनराईज व सनसेट अतिशय मनमोहक असा असतो. निसर्गाने बहरलेला व मोठ्या प्रमाणात वृक्षराजी असलेला भाग म्हणजे लॉडविक पॉईंट. या पॉईंटकडे 2 चाकी 4 चाकी वाहनांना तसेच घोडे व घोडेस्वारांना प्रवेश नाही. या भागाला प्रथम भेट देणारे ब्रिटिश अधिकारी पीटर लॉडविक यांच्या नावावरून या पॉईंटला नाव पडले. हे ठिकाण महाबळेश्वरमधील सर्वात थंड ठिकाण आहे. ताजी हवा व निसर्गाचे सुंदर दृश्य येथे पाहावयास मिळते. येथील हवामान सदैव आल्हाददायक असते. या पॉईंटच्या पुढे एलिफंट हेड पॉईंट आहे. पीटर लॉडविक यांच्या स्मरणार्थ येथे स्मारक बांधले गेलेले आहे. लॉडविक पॉईंटच्या उजव्या बाजूने अरुंद रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर जो पॉईंट आपल्याला दिसतो तो एलिफंट पॉईंट म्हणून ओळखला जातो. हत्तीच्या डोक्यासारख्या आणि सोंडेसारख्या दिसणाऱ्या अनोख्या खडकाच्या रचनेवरून एलिफंट हेड पॉईंट हे नाव पडले. या ठिकाणाहून निसर्गाचे सुंदर दृश्य आपल्या नजरेत पडते. बराच वेळ या दृश्यात आपण मग्न होतो. वेण्णा लेक हे महाबळेश्वरच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले एक मोहक सरोवर आहे. हे लेक म्हणजे निसर्गाने रेखाटलेले एक सुंदर चित्रच. नौकाविहार करताना पाण्याचा गारवा, पक्ष्यांचे मधुर स्वर आणि दूरवरून येणाऱ्या वाऱ्याचा मंद झुळकीचा संगम मनाला शांतता देतात. पर्यटक तलावात बोट राईड तर काठावर घोडेस्वारीचा आनंद घेतात.
मॅप्रो गार्डनशिवाय महाबळेश्वरची ट्रिप पूर्णच होऊ शकत नाही. ही गार्डन सर्व वयोगटातील व्यक्तींना आकर्षित करते. या ठिकाणी सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या स्ट्रॉबेरी व त्यावर प्रक्रिया करून बनवलेले अनेक पदार्थ स्टॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात सिरप, जाम, चॉकलेट इत्यादीचा समावेश आहे. सनसेट सूर्य क्षितिजाच्या खाली मावळताच आकाश नारंगी, गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या मोहक कॅनव्हासमध्ये रूपांतरित होते. हे ठिकाण छायाचित्रकार व पर्यटकांना आवडते. तर चला भेट देऊया महाबळेश्वर.